नाही कसं आहे की बघा, आदिती तटकरे सुरुवातीला पालकमंत्री होत्या, त्यांना आम्ही पालकमंत्री झाल्यानंतर पण आम्ही ॲक्सेप्ट केले होते. उद्धव साहेबांनी त्यांना त्यावेळेस पालकमंत्री केले, आम्ही बरोबर घेतलेले होत्याच, आम्ही एकत्रपणे काम करत होतो. परंतु त्यांनी फक्त स्वतःचा विकास त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही आमदारांना विश्वासात घेण्याचं काम त्या काळात त्या ठिकाणी केलं नाही. हे काय सुनील तटकरेंनी सुद्धा केलं नाही. आणि मी जाहीरपणे सांगतो की त्यांचं ते तटकरे परिवारच असा आहे की ह्यांचा फक्त स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी असतो. म्हणून आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. आम्हाला सामूहिक विकास व्हायला पाहिजे, जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे, हा दूरदृष्टी ठेवून असणारं नेतृत्व आमच्याबरोबर पालकमंत्री म्हणून असतो. आणि म्हणून आमचा त्या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी आहे की त्यावेळेस त्यांना एकदा संधी दिलेली होती, परंतु त्या संधी दिली असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेला दाबण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आजही आपण त्या ठिकाणी पाहताय की आताही ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी महाडमध्ये सुद्धा गद्दारी करण्याचं काम केलं. सुनील तटकरे यांनी अलिबागमध्ये सुद्धा रोह्याचा जो भाग येतो त्या ठिकाणी जयंत पाटलांशी हातमिळवणी केली. त्यांच्या सुनेला मदत करतो म्हणून सांगितलं, तुम्ही तुमची शेका पक्षाची कर्जतची मतदान आहे ती इकडे तुम्ही अपक्ष उमेदवाराला द्या. अशा पद्धतीचं सेटलमेंट करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. ह्याचाच अर्थ काय का सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम, गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आता आम्ही फक्त वाट पाहतोय की आमचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी विरोध करणार आहोत सुनील तटकरेंना. हे जाहीर आहे या ठिकाणी. बघा, कारवाई करण्याचं काम वरिष्ठ नेते त्या ठिकाणी करतील. आमचं काम सुनील तटकरेंनी जी काही चुका केलेल्या आहेत किंवा जी काही महायुतीबरोबर गद्दारी केलेली आहे त्यांची केलेली गद्दारी ही वरिष्ठ नेत्यांकडून पोहोचण्याचं काम आम्ही करणार. वरिष्ठ नेते त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम ते करतील. आमची तर अपेक्षाच अशीच आहे की या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे. अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे. कारण जर ही अलायन्स जर आपल्याला भविष्यकाळामध्ये स्ट्रॉंगली टिकवायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने काम संपूर्ण राज्यामध्ये करायचे किंवा महायुती म्हणून सक्षमपणे जायचं आहे, याच्या अगोदर सुद्धा शिवसेना, भारतीय जनता पार्टी यांची महायुती 25 वर्ष अभेद्य महायुती आहे. आणि युती असताना मधल्या काळामध्ये उद्धव साहेबांकडनं ज्या चुका झाल्या त्या पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांकडनं कधीच होणार नाही. आम्ही हिंदुत्वाच्या विचाराचे असणारे सारेजण त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत असताना अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीला आपण अलायन्समध्ये घेतल्यानंतर सुनील तटकरे हे जबाबदार व्यक्तिमत्व आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत ते एका पक्षाचे, आणि तरीसुद्धा त्यांनी असं कृत्य करावं की लाजीरवाणे आमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी. नाही, आमची भूमिका एकच आहे की आता रायगड जिल्ह्यामध्ये आमदारांचं संख्याबळ जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे 3 आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत. या 6 आमदारांपैकी कोणीही झालं आम्हाला. आम्ही तर भरत शेठची मागणी आम्ही केलेलीच आहे की भरत शेठला कॅबिनेट मंत्री करून भरत शेठला पालकमंत्री करावं, ही आमची 3 आमदारांची मागणी आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे जरी 3 आमदार त्या ठिकाणी आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी जरी वैयक्तिक त्या ठिकाणी मागणी केली त्यांची मागणी पण रास्त असणार आहे. परंतु एक आमदार असणारा पालकमंत्री करणं हे आम्हाला मान्यच नाही, ठरवणार नाही. आम्ही आमची भूमिका वरिष्ठांना कळवणार आहोत. आम्ही ठरवणारे आम्ही नाही आहोत, पण आमची भूमिका तर आम्ही कळू शकतो ना आम्ही त्या ठिकाणी. किंवा आम्ही 3 आमदार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत. एक आमदार असताना पालकमंत्री कसं काय आम्ही या ठिकाणी म्हणून देणार? नाही, 3ही आमदार आम्ही एकत्रपणे आहोत. त्यांनाही त्या ठिकाणी निवडणुका विधानसभेच्या जिंकायच्या होत्या, त्यामुळे त्यांनी दोघांनी मौन बाळगलेलं होतं. परंतु मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. मी त्यावेळेस सांगितलेलं आहे की जर माझ्यावर अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही. बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय झाला पाहिजे. आणि म्हणून मी जाहीरपणे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अशा पद्धतीची सुनील तटकरे हे महायुतीशी गद्दारी करत आहेत. हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं. मी घाबरलेलो नव्हतो तटकरेंना त्या ठिकाणी. या मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवेंचा जो विजय झालेला आहे तो सुनील तटकरेंचा पराभव आहे. मी या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. त्यामुळे मी सुनील तटकरेंना कधीही त्या ठिकाणी त्यांची भीड बाळगलेली नाही आहे, आजही बाळगत नाही. माझ्या दोन्ही आमदारांना सुनील तटकरेंनी काय पद्धतीने काम केलं त्यांनासुद्धा त्या गोष्टी कळून चुकल्या. त्यांनी मला परवाच मुंबईमध्ये एकत्रपणे सांगितलं की कशा पद्धतीने सुनील तटकरेंनी त्यांनासुद्धा त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, पुढील काळामध्ये आता आम्ही एकत्रपणे येऊन या गोष्टीवर सगळ्या गोष्टीवर निर्णय होईल. आम्ही काय बांगड्या भरून बसलेलो नाही आहोत. आम्ही पण जसं तसं उत्तर देऊ. शिंदे साहेबांनी जो 2.5 वर्षापूर्वी जो ऐतिहासिक उठाव केलेला होता तो उठाव आपण संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिलेला आहे. आणि म्हणून शिंदे साहेब
हे हिंदुत्ववादी विचाराचे कडवट सैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट सैनिक आहेत. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जो निर्णय चुकीचा घेतलेला होता की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला होता. तरीसुद्धा उद्धव साहेबांनी चुकीच्या पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर युती करून, आघाड्या करून त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसले, मुख्यमंत्री झाले. परंतु ते स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी होता, जनतेचं भलं करण्याचं काम त्या ठिकाणी नव्हतं. आणि म्हणून जनतेचा कौल जो होता तो महायुतीला होता. आणि म्हणून तो कौल शिंदे साहेबांपासून आम्हा कोणत्याच आमदारांना त्या ठिकाणी मान्य नव्हता. जो निर्णय त्यांनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी घेतलेला होता तो. आणि म्हणून 2.5 वर्षांनी जो उठाव त्या ठिकाणी झाला आणि शिंदे साहेबांबरोबर 40 शिवसेनेचे 10 अपक्ष असे 50 आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी आले आणि जो ऐतिहासिक उठाव केला. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांचं सरकार राज्यामध्ये आणलं गेलं. आणि ते सरकार आणल्यानंतर जे चित्र बदललं ते आज आपण 23 तारखेला जो ऐतिहासिक निकाल पुन्हा एकदा 2024चा लागला, त्याला एकमेव कारण आहे की शिंदे साहेबांनी या 2.5 वर्षामध्ये जे ऐतिहासिक काम या संपूर्ण राज्यामध्ये उभं केलं आणि त्या कामामुळेच हे यश संपूर्ण महायुतीला मिळालेलं आहे. आणि म्हणून आजही त्या ठिकाणी जरी शिंदे साहेब जरी मुख्यमंत्री पदासाठी जरी इच्छुक असतील तरी शिंदे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे अमित शहाजी असतील आणि नरेंद्रजी मोदी साहेब असतील, त्यांचं नेतृत्व, संपूर्ण देशाचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे साहेबांनी. आणि आम्ही त्यांच्या सगळ्या नेतृत्वाखालीच आम्ही सारेजण एकत्रपणे काम करतोय, महायुती म्हणून काम करतोय. त्यामुळे शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेते जे काही आता मोदी साहेब आणि अमित शहाजी जे काही निर्णय घेतील तो निर्णय साहेबांचा अंतिम असेल आणि आमचा सगळ्यांचाच तो निर्णय अंतिम असणार. का साहेबांचा, शिंदे साहेबांचा निर्णय तो आमचा निर्णय, आणि साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सगळ्या आमदारांसाठी अंतिम निर्णय असेल. नाही बघा की आता जे काही पहिली शपथविधी होईल त्याच्यामध्ये 1 नंबरचं नाव हे भरत गोगावले यांचं असणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नसणार. भरत गोगावले हे कॅबिनेट मंत्री होतील आणि ते रायगडचे पालकमंत्री सुद्धा होतील, हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.